निवडणुकीत शरद पवार गटाचे 8 खासदार निवडून आले, त्यामुळे विधानसभेलाही त्यांना मोठं यश मिळेल व अजित पवारांचे बहुतांश आमदार पुन्हा शरद पवारांकडे परत येतील अशा अटकळी बांधल्या जात होत्या. पण झालं उलटच. शरद पवारांचे फक्त 10 आमदार निवडून आले व अजित पवारांचे 41. त्यामुळे आता उलट वारं वाहायला सुरुवात झालेली आहे. पुढील 5 वर्ष सत्तेविना राहण्यापेक्षा आपला संपूर्ण पक्षच मूळ राष्ट्रवादीत सामील करू व सत्तेचा आस्वाद घेत राहू असा प्रस्ताव तुतारीच्या काही आमदार खासदारांनी शरद पवारांसमोर ठेवलाय. आता बघूया शरद पवार याबाबत काय निर्णय घेतात ते. जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून. नमस्कार, मी समीक्षा. लोकसभेत सपाटून मार खाल्लेल्या अजित पवार गटानं विधानसभेत मात्र चमत्कार केला. महायुतीची लाट लाडक्या बहिणींच्या आधारामुळे अजित पवारांचे 55 पैकी 41 आमदार निवडून आलेत, तर शरद पवार गटाचा स्पेशल पराभव झाला. 60 ते 70 आमदार निवडून येण्याचं स्वप्न पाहणाऱ्या पवारांच्या गटाला अवघ्या 10 जागांवर समाधान मानावं लागलंय. आता राज्यात महायुतीचं प्रचंड बहुमताचं सरकार स्थापन झालंय, त्यामुळे महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांना पुढील 5 वर्ष विरोधातच बसावं लागेल यात शंकाच नाहीये. काँग्रेस व उद्धव सेनेनं हे वास्तव मान्य केलंय. आता त्यांची लढाई विरोधी पक्षनेते पद तरी मिळावं यासाठी सुरू आहे. पण शरद पवार गटाचे आमदार सत्तेत शिरण्याची संधी शोधू लागलेत. अजित पवार यांच्याकडे सध्या मूळ राष्ट्रवादी पक्ष व घड्याळ हे चिन्ह आहे. वादविवाद खूप झाले. आता शरद पवारांच्या 10 आमदारांनीही अजित पवारांच्या गटात सामील व्हावं व सत्तेची फळं चाखावीत असा प्रस्ताव काही आमदार व खासदारांनी शरद पवारांकडे मांडलेला आहे. 8-9 जानेवारीला शरद पवारांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक मुंबईत होत आहे. त्यात या विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे. शरद पवार लगेचच पक्ष विलिनीकरणाच्या मनस्थितीत नाहीयेत, पण सर्वच आमदार खासदारांनी तसा जोर लावला तर मात्र त्यांचाही नाईलाज होऊ शकतो आणि शरद पवार आपल्या निर्णयावर ठाम राहिले तर मात्र त्यांचा पक्ष पुन्हा एकदा फुटून यातील काही आमदार अजित पवारांकडे जाऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे. अजित पवारांचे कट्टर विरोधक असलेले आमदार जितेंद्र आव्हाड, रोहित पाटील आणि उत्तम जानकर या तिघांचा मात्र पक्ष विलिनीकरणाला विरोध आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली या राष्ट्रवादी काँग्रेसचं अस्तित्व कायम ठेवावं आणि विरोधी पक्षाची भूमिका बजवावी असं त्यांना वाटत असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात 8 जानेवारीला या बैठकीला प्रारंभ होईल. स्वतः शरद पवार या बैठकीला उपस्थित राहणार असून पक्षाच्या पुढील वाटचाली संदर्भात महत्त्वाची चर्चा आणि निर्णय होणार असल्यानं या बैठकीला अवश्य यावं असे निरोप पक्षाचे आमदार, खासदार, माजी आमदार, माजी खासदार आणि पक्षाच्या जिल्हाध्यक्षांना देण्यात आलेले आहेत. 8 जानेवारीला पक्ष संघटन, त्यात बदलाची आवश्यकता आणि पुढील वाटचाल या संदर्भात प्रमुख नेते आपले विचार मांडतील. त्यात पदाधिकाऱ्यांचे चेहरे बदलण्याचाही निर्णय होऊ शकतो. जयंत पाटील यांच्या ऐवजी नव्या प्रदेशाध्यक्षाची निवड होऊ शकते. 9 जानेवारीच्या बैठकीत पक्षाच्या पुढील वाटचाली संदर्भात चर्चा होणार आहे. पुढची 5 वर्ष विरोधात राहून सत्ताधाऱ्यांचा रोष पत्करायची बहुतांश आमदार आणि खासदारांची तयारी नाही आहे. म्हणूनच त्यांना अजित पवारांसोबत जाण्याची घाई झाली आहे. पण शरद पवार हे प्रस्ताव मान्य करतील याबाबत आमदारांना खात्री नाहीये. त्यामुळे आधी सुप्रिया सुळे व रोहित पवार या पवार कुटुंबातील सदस्यांना राजी करायचे व त्यांच्या मार्फत शरद पवारांकडे आग्रह करायचे डावपेच आखले जात आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेही भाजपात जाणार असल्याची नेहमीच चर्चा होती. पण उरलेला पक्ष फुटू नये असं वाटत असेल तर शरद पवारांनी विलिनीकरणाला मंजुरी द्यावी यासाठी आग्रह केला जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आता शरद पवार काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. एक मात्र खरं की नवीन वर्षात राष्ट्रवादी पक्षात मोठ्या घडामोडी घडणार आहेत. एक तर पवारांचे दोन्ही गट एकत्र होतील किंवा तसं झालं नाही तर शरद पवारांचा गट पुन्हा एकदा फुटेल, हेही तितकंच खरं. याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा.